हाताळण्यासाठी सज्ज असेल. मिस्टर सुबोध सावंत हा गोलंदाजी मार्कवर दिसेल. अंपायरच्या डावी बाजूने गोलंदाजीसाठी सज्ज असेल. आर आर डोंबिवली विरुद्ध निरोम अशी ही लढत. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र चेंडू ऑफ स्टंप पिच करतोय आणि चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला चेंडू अगदी डॉट फेकलाय मिस्टर सुबोध सावंतने. 30 सर्कल मध्ये अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय डोंबिवली टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने तशाच पद्धतीने हा फटकावण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संबंध नाही, स्पर्श नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. सलग दुसरा चेंडू मिस्टर सुबोध सावंत इथे डॉट फेकतोय. भगवा चषक 2023 पर्व पहिले तळेबाजार पंचक्रोशी आयोजित. हा मात्र चांगला चेंडू ब्लॉक होल मधला, परंतु इथे हलक्या हाताने स्टेअर केलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जाईल, चेंडूवरती ताबा मिळवते तोपर्यंत एक धाव ऍड केली जाते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. इथे श्री गणेशा होतोय. निरोम टीमची धावसंख्या 1. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. इथे चांगली गोलंदाजी, दोन्ही संघ ताकदवान आहेत, परंतु इथे मात्र कोण जिंकेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं. चांगला चेंडू कट केलाय पॉइंटच्या दिशेने. तिथून क्षेत्ररक्षक येतोय पॉइंट कडून, तोपर्यंत एक धाव अण्णाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या होते ती मात्र 2 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. सुबोध सावंत गोलंदाजी मार्कवर. डोंबिवली मार्कच्या माध्यमातून चांगला मोठा फटका लागवला. इथे झेल पकडला जाईल काय? फटका फसला आणि इथे मात्र सलामीचा बॅटर मिस्टर मनोज बॅक टू पॅव्हिलियन. मिड ऑफला चांगला झेल पकडतोय इथे क्षेत्ररक्षक. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय स्वप्नील तेली दिसेल आपल्याला. त्याच्या जोडीला अण्णा निरोम टीम कडून. सुबोध सावंत चांगली गोलंदाजी करतोय. अनिकेतने मात्र इथे मिडॉनला चांगला झेल पकडला. एक साधा सुपा झेल अनिकेतच्या माध्यमातून पाहायला भेटला. आर आर डोंबिवली टीमच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 1 ला 2 अशी परिस्थिती आहे. निरोम टीमची. बॉलर तयार. स्टंप पिच केला जातो. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 1 ला 2. निरोम या टीमची धावसंख्या होते. तोपर्यंत ऐकूया एक सुगम संगीत. जाऊया डीजे कडे. गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 पेश करण्यासाठी सज्ज असेल. सागर कापडी हा गोलंदाज येतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 ला 2. निरोम या टीमची धावसंख्या होते. सागर कापडी गोलंदाजी मार्कवर असेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर दिसेल आपल्याला. अण्णा सलामीचा बॅटर इथे पाहायला भेटतंय. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक घेऊन येतोय तो मात्र सागर कापडी आर आर डोंबिवली टीमच्या माध्यमातून. स्पर्धेचा 4था दिवस. भगवा चषक 2023 थरार तुम्ही अनुभवताय. पर्व पहिले.
हॅलो 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 सागर कापडी येतोय गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू पॉइंटला कट केलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू वेगाने जातोय, ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत चेंडू सीमा पार चौकार जातोय. अण्णाच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार आहे. 4 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती मात्र सध्या स्कोर कार्ड वरती 1-6. निरोम या टीमची धावसंख्या होते. टॉस हारलाय परंतु पहिल्यांदा बॅटिंग करतोय. सागर कापडीच्या चेंडूवरती ते पहिल्या चेंडूवरती चौकार खेचलाय. टीमची धावसंख्या 6. अण्णा स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टीअर केलाय पॉइंटला त्या दिशेने, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वेगाने चेंडूवरती येतोय, परती करेल. तोपर्यंत 1 धाव निरोमच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होते ती मात्र 7. टीमची धावसंख्या 7 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय स्वप्नीलने. तोपर्यंत इथे पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कल मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव स्वप्नीलच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. टीमची धावसंख्या 8 धावा. सुबोध सावंतचं कौतुक करावं लागेल. ओव्हर क्रमांक 1 पेश करताना फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. 1 गडी बाद केलाय. मनोजला इथे डगआउटचा रस्ता दाखवलाय. तो सध्या डगआउट मध्ये आहे, परंतु डगआउट मध्ये निरोमच्या शांतता आहे. मोठे फटके पेश करावे लागतील. अण्णा स्ट्रायकिंग एंडला. चांगला चेंडू शप्पल झाला, परंतु इथे मात्र एसटीला फुंकर देऊन चेंडू थेट एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. सागर कापडीच्या माध्यमातून भरपूर वेळानंतर हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. टीमची धावसंख्या होते ती मात्र 8 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. सागर गोलंदाजी मार्कवर. घुटना टेक तमाशा देख फाईन लेगला हा चेंडू सीमा पार चौकार जातोय. 2 क्षेत्ररक्षकांना भगवा चषक 2023 आदरणीय आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अजयजी तेली, केतनजी खाडिये, महेशजी लाड, पप्पा कदम, रोहित जिगावकर, बाबू भांडे, संदीपजी जाजम, सतीशजी जाधव, अमृत पाटील आणि अजय सावंत यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली भव्य दिव्य ओहराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणजेच भगवा चषक 2023 पर्व पहिले आणि पर्व पहिल्याचा 4था दिवस. आणि ही मॅच आहे निरोम विरुद्ध RR डोंबिवली. शॉर्टपिच डिलेवरी. पुन्हा एकदा फाईल स्लिपला हा चेंडू जातोय. पायचा डीप मध्ये क्षेत्ररक्षण होईल का? तोपर्यंत तिसरी धाव घेण्यात यशस्वी असेल का? परंतु अण्णाने नकार दिलाय. ते चांगलं क्षेत्ररक्षण आहे, परंतु इथे 2 धावा ऍड केल्या जातील निरोमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 1-16 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात. 1-16 अशी परिस्थिती आहे. 1-14 अशी परिस्थिती आहे. टीमची धावसंख्या 1-14. निरोम या टीमची धावसंख्या होते. ओव्हर क्रमांक 3 पेश करण्यासाठी पुन्हा एकदा येईल सुबोध सावंत. ज्याने पहिलं वैल षटक हाताळलं होतं तोच सुबोध. फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या होत्या. तोच सुबोध इथे ओव्हर क्रमांक 3 पेश करण्यासाठी सज्ज असेल. 14 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल येथील स्वप्नील. नॉन स्ट्राईकला असेल अण्णा. त्याच्या विरोधात गोलंदाजी करतोय तो मात्र सुबोध.
सुबोधने 12 धावा खर्च केल्या आहेत. सुबोध सावंतचा विचार केला तर त्याने पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे, इथे ताळमेळ दिसत नाहीये आणि त्यामुळेच की काय इथे सलामीचा अण्णा बॅक टू पॅव्हेलियन. स्वप्नील तयारीत नव्हता परंतु अण्णाने नॉन स्ट्राईक वरून इथे धावण्यास सुरुवात केली आणि इथे मात्र बाद होतोय टीमला बसलेला दुसरा हादरा. अण्णा राऊतचा विचार केला तर त्याने 12 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात. चांगला चेंडू ऑफ स्टंप पिच करतोय इथे. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी सुबोधच्या माध्यमातून. तर आपण चर्चा करत होतो अण्णाबद्दल. अण्णाने 12 धावा बनवल्या आहेत, त्यामध्ये 2 चौकार पेश केले गेलेत अण्णाच्या बॅट मधून, परंतु तो सध्या डगआउट मध्ये आहे. सुबोध गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट मारा करतोय पंचांच्या डावीकडून स्वप्नीलसाठी. स्लोअर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, तटीआड सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत स्वप्नीलच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होते ती मात्र 15 ला 2. निरोम या टीमची धावसंख्या होते 15 धावा. सध्या स्कोर कार्ड वरती आर आर डोंबिवली विरुद्ध निरोम अशी ही लढत आहे. सुबोध गोलंदाजी मार्कवर सागरच्या विरोधात गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू फाईन लेगला मारायचा होता परंतु इथे लेग स्टिक वरून हा चेंडू जातोय, परंतु लेग स्टिक पिच केली आहे तो त्यामुळेच की काय ते खराब चेंडू वाईड घोषित केला जातोय. एक अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 16 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. 16 ला 2. तटीआड सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय डोंबिवलीच्या माध्यमातून. ऑफ स्टंप पिच केला. इथे झेल होईल का? यस, इथे झेल पकडला जातोय आणि सागर इथे बाद होतोय. टीमला बसलेला तिसरा आदरा. टीमची दाखल झालाय मिस्टर राजू. हा दिसेल आपल्याला. टीमची धावसंख्या 3 ला 16. ओव्हर क्रमांक 3 पेश करतोय ते सुबोध, ज्याने पहिलं ओव्हर पेश केली होती. 2 धावा खर्च केल्या होत्या आणि सलामीचा मनोजला डगआउटचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर सागर मात्र महागडा ठरला. सागर कापडी ज्याने 12 धावा खर्च केल्यात, परंतु पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुबोध. चांगला चेंडू शपल जाण्याचा प्रयत्न. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. गुडलेनवरती टप्पा पडला आणि किंचितसा खाली राहिला आणि त्यामुळेच की काय इथे राजू बीट झालाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी, सटीक टप्प्याची गोलंदाजी ते पाहायला भेटते आर आर डोंबिवली टीमच्या माध्यमातून. आतापर्यंत रोखून धरले. ओव्हर क्रमांक 3 पेश करताना टीमची धावसंख्या 16. पुन्हा एकदा चांगला चेंडू गुड लेंथ वरती, परंतु हा चेंडू बाउन्स होतोय. मिडल स्टिक वरून चेंडू जातोय आणि ओव्हर क्रमांक 3 ची सांगता होते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 3 ला 16 अशी परिस्थिती आहे ती मात्र निरोमी या टीमची. पुन्हा एकदा सुबोध सावंतने आपल्या स्पेल मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत. 1 गडी बाद केलाय. गुड बॉलिंग म्हणावी लागेल आर आर डोंबिवली टीमच्या माध्यमातून. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 ला 16.
रोहित माने येतोय. नवीन गोलंदाज ओव्हर क्रमांक 4 पेश करण्यासाठी सज्ज असेल. त्याच्या विरोधात खेळतोय सलामीचा बॅटर इथे मिस्टर सागर. सागर आणि राजू अशी जोडी मैदानात आहे. टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16-3 अशी परिस्थिती आहे निरोमी या टीमची. राजू रोहित माने येतोय. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस असेल. उद्या भरपूर मजा येईल. उद्या ताकदवर संघ दिसतील. उद्या इथे या मैदानावरती स्टार खेळाडू दिसतील. तारे सितारे या मैदानावरती खेळताना पाहायला भेटतील. आमच्या देगोडवासियांना अर्थातच तळे बाजार पंचक्रोशीतील या प्रेक्षकांना विजेत्या संघाला तब्बल 1 लाख रुपये देऊन सन्मानित केले जाईल. मेगा फायनलचा थरार संध्याकाळी ठीक 4 वाजता याच मैदानावरती असेल. भगवा चषक 2023 चा थरार तुम्ही अनुभवताय. आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अजयजी तेली, केतन जी खाडिये, महेशजी लाड, पापा कदम, रोहितजी गावकर, बाबू भांडे, संदीपजी जाजम, सतीजी जाधव, अमृतजी पाटील आणि अजय सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा भगवा चषक 2023 पर्व पहिले आणि स्पर्धेचा 34 दिवस. जाऊया मैदानावरती. पुन्हा एकदा रोहित माने ओव्हर क्रमांक 4 पेश करण्यासाठी सज्ज असेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धावा स्कोर कार्ड वरती निरोम टीमच्या माध्यमातून. स्वप्नील आहे बॅटर इथे. चांगला चेंडू इथे पाहायचंय. झेल बाद होतोय. स्वप्नील माघारी परतावं लागेल. कव्वरला झेल पकडला जातोय. ओव्हर मध्ये इथे पहिल्या चेंडूवरती झेलबाद झालाय. स्वप्नील नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय मिस्टर आबा सावंत. टीमची धावसंख्या माफक 16 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात. आर डोंबिवली विरुद्ध निरोम अशी ही लढत आहे. रोहित माने गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू बाउन्स झाला. यष्टीरक्षक मिस होतोय परंतु तिथे चेंडू आहे, अडवला जातोय. तोपर्यंत 1 धाव ऍड केली जाईल. निरोमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. खराब चेंडू वाईड घोषित करतायत. एकूण 2 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या होते ती मात्र 18 धावा. ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. पेश करतोय तो मात्र रोहित माने गोलंदाजी मार्कवर. आर डोंबिवलीच्या माध्यमातून. बॉलर तयार. चांगला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. इथे मात्र राजू बीट झालाय. निर्धाव चेंडूची सांगता सटीक गोलंदाजी वेग भन्नाट आहे रोहित मानेकडे आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी इथे पाहायला भेटते मिस्टर रोहित मानेच्या माध्यमातून. निरोमच्या विरोधात गोलंदाजी करतोय इथे. बॉलर तयार. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. इथे धावचीचा धोका असेल. ताळमेळ दिसला नाहीये परंतु इथे मात्र सुरक्षित आहे आपल्या क्रीज मध्ये. डॉट चेंडू फेकतोय रोहित माने. चांगली गोलंदाजी रोहित मानेच्या माध्यमातून इथे पाहायला भेटते. टीमची धावसंख्या इथे होते ती मात्र 18 धावा. 4-18 निरोम या टीमची धावसंख्या. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. कव्हर पॉइंटच्या मधोमध चेंडू जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळेल, परती करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील निरोम टीमच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती मात्र स्कोर कार्ड वरती 4-20.
4 ला 20 अशी परिस्थिती निरोम या टीमची. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते, परंतु तितकी ताकदीने बॅटिंग करतोय इथे राजू आणि आबास सावंत, परंतु स्ट्रायकिंग एंडला राजू. दरम्यानच्या दिशेने हा चेंडू जातोय. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. क्षेत्ररक्षक फंबल झालाय तिथे आणि डीप मध्ये हा चौकार जातोय. 4 धावा इथे ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. आर आर डोंबिवली कुठेतरी बीट झालाय हा संघ आणि त्यामुळे काय ते क्षेत्ररक्षण फंबल झालाय. 4 धावने टीमची धावसंख्या पुढे जाईल. 24 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात निरोम या टीमने. इथे चांग रोहित माने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग इंगला राजू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑफला चेंडू आहे मिड ऑनला. तोपर्यंत एकच धाव ऍड केली जाते. चार ओव्हरचा खेळ संपल्याने 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 25 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले आहेत. त्या मात्र निरोम या टीमने. शेवटचं षटक हाणामारीचं षटक इथे गोलंदाजी मार्कवर असेल. अभिषेक येतोय. चांगला चेंडू कव्हरला दिशा दिली आहे. 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक फंबल झाला. 1 धाव कंप्लीट केली जाते, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. क्षेत्ररक्षक फंबल झाला परंतु पुन्हा बॅकअप केलं. इथे चांगली फेकी करतोय. 1 धाव ऍड केली जाते. अभिषेक गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक इथे हाताळतोय अभिजित. एस एस डोंबिवली टीमच्या माध्यमातून टॉस जिंकलाय. पहिल्यांदा फिल्डिंग करतोय. इथे बॅटिंग करणारा संघ आहे निरोम. इथे मात्र फर्स्ट स्लिपला हा चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक फंबल आहे, परंतु इथे डीप मधून चांगलं क्षेत्ररक्षण होते. एका धावेवरती समाधान. राजू आणि आबा सावंत हे 2 बॅटर इथे चांगली बॅटिंग करतायत, परंतु इथे मोठे फटके पेश करावे लागतील. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. 27 धावा. 30 ते 35 धावा जरी बनवल्या तर भरपूर मजा येईल. हा मात्र मोठा फटका उडवलाय. पाहायचंय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल का. यस, हा चेंडू षटकारासाठी जातोय. काऊ कॉर्नरच्या डोक वरती षटकार खेचलाय. टीमची धावसंख्या 33. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण अभिषेकच्या माध्यमातून. राजू इथे बीट झालाय, परंतु त्या अगोदरच्या चेंडूवरती काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार खेचलाय. टीमची धावसंख्या नेऊन ठेवली आहे 33च्या घरात. पुन्हा एकदा ऑफस्टंप पिच केलाय. हलक्या हाताने स्टेअर केलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षण होईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. इथे सहजरित्या 2 धावा आल्या असत्या, परंतु आबा सावंत इथे नकार देतोय आणि त्यामुळेच की काय एकच धाव ऍड केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. या ओव्हर मधला या इनिंगचा हा शेवटचा चेंडू असेल. टप्प्याची डिलेवरी केली. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि इथे 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 35 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या. 4 ला 35. विजयासाठी 36 धावांची आवश्यकता.
तुम्ही अजूनही सांगू इच्छितो, प्रत्येक मैदान निराळं असतं, तिथला माहोल निराळा असतो, तिथला आउटफील्ड निराळं असतं. त्यामुळे आजचा दिवस जो असतो तो नव्याने त्याची सुरुवात करायची असते. कालचा एकंदरीत खेळ आणि त्याचं जर एकंदरीत विस्तृत अंगानं वर्णन करायचं झालं तर शेवटच्या षटकात 2 षटकार बसले ते सगळ्यांनी लक्षात ठेवले. परंतु शेवटचा जो सामना झाला तो खऱ्या अर्थाने जिंकून दिला क्षेत्ररक्षकांनी. जे अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं ना त्या क्षेत्ररक्षकांना विसरून चालणार नाही. खरं बघायला गेलं तर कॉमेंट्री कक्षाच्या बाजूला उतुंग षटकार होता तो. त्यांनी षटकाराचं झेलात रूपांतर केलं. काय शरीराचं संतुलन होतं, काय नजर होती. कारण एकंदरीत कालच्या मिडबावच्या मैदानावरती धुकं पडलं होतं आणि त्या धुक्यात क्षेत्ररक्षण करणं तेवढं सोपं नाही. म्हणजे अर्जुन जरी स्वतः अवतरला असता, ज्याला महाभारताच्या युगात फक्त माशाचा डोळा दिसायचा, त्याला सुद्धा अशक्य झालं असतं. इतकं ते धुकं पडलं होतं आणि त्या धुक्यात उतुंग षटकार आणि त्या षटकाराचं झेलात रूपांतर करणं. क्षेत्ररक्षकाचं नाव मला माहिती नाही, परंतु जो आर्यू डोंबिवली संघाचा क्षेत्ररक्षक होता त्यांनी कॉमेंट्री कक्षाच्या शेजारी झेल घेतला. लाजवाब सचिन त्या क्षेत्ररक्षकाचं नाव. आणि जवळजवळ 22-23 पावलं धावत जात दुसरा एक क्षेत्ररक्षक होता मनसूर. म्हणजे क्षेत्ररक्षण सुद्धा किती महत्वाचं असतं. हसन अलीनं झेल सोडला आणि मॅथ्यू वेडनं वेड लावणारी फलंदाजी लावली आणि पाकिस्तानचं 2020 वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न हवेत विरलं. ऑस्ट्रेलियाने चषकावरती नाव कोरलं. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. जागतिक कीर्तीमध्ये पहिला कीर्तिमान प्रस्थापित केला वेस्ट इंडिजच्या संघानं वर्ल्ड कप जिंकून. इंग्लंडचा संघ समोर होता त्यावेळी व्हिव्हन रिचर्डचं क्षेत्ररक्षण कामी आलं आणि त्यामुळेच वेस्ट इंडिज संघाचा विजेतेपदाकडे जाणारा मार्ग सुखकर झाला. या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये धावत संख्या उभी केली आहे निरोम संघानं. पस्तीस धावांचं टार्गेट उभं केलंय. म्हणजे जिंकण्यासाठी RU11 डोंबिवली संघाला 36 धावांची आवश्यकता. तो या ठिकाणी RR11 नाव मी हॅलो RU11 असं केलं होतं, परंतु या संघाचं नाव RR11 डोंबिवली असं आहे. तर खऱ्या अर्थानं 30 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. आव्हान तसं सहज सोपं आहे, परंतु या ठिकाणी संयमानं मात्र ते पेलायचं आहे. धन्यवाद. देवगढ़ तलेबाजार के इस मैदान के ऊपर राजा सम्मान का तमाम दर्शकों के खिदमत में प्यार भरा नमस्कार। पहली गेंद के ऊपर रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, पहली गेंद के ऊपर रिवर्स स्वीप, जोरदार अपील हुई लेकिन अंपायर ने अपील को नाकारा। बल्लेबाज को खुद को संवरना होगा, बल्लेबाज को खुद को संवरना होगा, क्योंकि पहली गेंद के ऊपर रिवर्स स्वीप खेलने की जरूरत नहीं थी, सीधे बल्ले से खेल सकते थे, क्योंकि सर्कल का लाभ उठाते हुए मिड विकेट कवर के दिशा के ऊपर खेलने का मौका था, क्योंकि ऑफ स्ट्रिक के बाहर गेंद थी, चाहते तो पॉइंट के ऊपर से, चाहते तो कवर के दिशा के ऊपर खेल सकते थे, नहीं तो मिड विकेट के ऊपर से। और नाहीतर तुम्ही जोमात आणि मी कोमात। अर्थात ते माझे मित्र आहेत, आता मला वाटतं त्यांची बॅटरी चार्ज झाली असेल, कारण अगदी गावठी पद्धतीचं चिकन आणि पाव त्यांना उपलब्ध झाला असेल। महिला भगिनींनी त्या ठिकाणी ती सुविधा उपलब्ध केली आहे, त्यामुळे तजेलदार व्यक्तिमत्व, त्यामुळे उत्स्फूर्तता त्यांची प्रकर्षाने जाणवते, परंतु या ठिकाणी ती उत्स्फूर्तता माझा अभिमन्यू बनवू शकते। साऊंड ऑपरेटर साठी एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊन दे, कारण अनपेक्षित गोष्टी घडत असतात, शेवटी ते आज आमच्या सामायिक क्षेत्रातील आणेवारीत येतात, त्यामुळे त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं पाहिजे, आम्ही त्याला सांभाळून घेतलं पाहिजे। तो पहले विकेट का यहाँ पर पतन हो चुका है, पहले विकेट का पतन हो चुका है। फलंदाजाला लवकरात लवकर पाठवायचं आहे, बराचसा वेळ निघून जातोय, कारण यामध्ये वेळ काढू धोरण राबवायचं नाही, नंतर बॅड लाईटचं अपील होऊ शकतं।
तो पहली ओवर की पहली गेंद के ऊपर रिवर्स स्वीप खेलने गए और हाराकारी की नतीजा आपके सामने जोरदार अपील हुआ और अंपायर ने बल्लेबाज को आउट घोषित किया। पहले विकेट का पतन 0 रन के स्कोर के ऊपर। 36 रनों का पीछा करना है। नए बल्लेबाज के हैसियत से मैदान के ऊपर दिखाई दे रहे मंसूर। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है अजित मोहिते। अजित मोहिते टेनिस क्रिकेट जगत के बेहतर नामचीन ओपन बल्लेबाज। बड़ी मछली जाले में फंस गई है। छोटे छोटे टारगेट दिखाई देते हैं, कभी कभी दिक्कत में डालते हैं और यही वजह थी मैंने कहा था कि संयम बरकरार रखकर खेलो, क्योंकि मिडवाव के मैदान का माहौल अलग है, देवगढ़ तलेबाजार के मैदान का माहौल अलग है। गेंदबाज के हैसियत से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज का नाम है उमेश मांद्रेकर। ऑफ ट्रिक के ऊपर गेंद थी, कवर के दिशा के ऊपर खेला है। शॉर्ट कवर के क्षेत्ररक्षक बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से बल्लेबाज ने खुद का खाता खोला है, टीम का खाता खोला है 36 रनों का पीछा करते हुए। अब स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करने के लिए मौजूद हो रहे बल्लेबाज का नाम है विक्रम कांबळे। मंसूर 1 रन के स्कोर के ऊपर, 9 स्ट्राइकर के ऊपर। कवर के दिशा के ऊपर खेला है, क्षेत्ररक्षक मौजूद है। पहली विकेट में पहली ओवर की पहली गेंद के ऊपर विकेट खोने के बाद दबाव की स्थिति पैदा हो चुकी है। दोनों भी बल्लेबाजों की तारीफ करनी होगी। संयम बरकरार रखकर सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट किया कर रहे हैं। इसी तरह की बल्लेबाजी यहां पर होनी चाहिए, तभी साझेदारी बनेगी। फाइनल की तरफ खेला है, क्षेत्ररक्षक मौजूद है। कितना बढ़िया फुटवर्क, कितना बढ़िया टाइमिंग। सीधी गेंद बाउंड्री के बाहर चली गई। जैसे गेंद को खेला था, गेंद के पीछे 4 रन की मोहर लग चुकी थी। 4 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 5 रन। डीजे पहले विकेट का पतन होने के बाद स्कोरर जी बतवा रहे स्कोर हो चुका है 6 रन। डीजे यहां पर आपको एक गाने की धुन लगाने का मौका था, वक्त गया। वक्त मिलता है वहां पर उबर के बाहर निकलना चाहिए। उमेश मांद्रेकर गेंदबाज की धुरा संभालेंगे। एक्स्ट्रा कवर की जगह के ऊपर कॉट होने का संभव। कितना बढ़िया शरीर का संतुलन, सूरज आंखों के सामने होने के बावजूद भी बेहतरीन शरीर का संतुलन रखा। कर दूसरे विकेट का पतन हो चुका है। मैंने पहले ही कहा था कि 36 रन का छोटा टारगेट है। ये छोटा टारगेट सोचने के लिए मजबूर कर सकता है, आप संयम से बिखरते हैं तो। और यही वजह है शुरुआत के बल्लेबाज पहले विकेट के रूप में खेमे में लौटे। बल्लेबाज का नाम था विक्रम। अजित मोहिते संयम से बिखर गए, उनको अपनी विकेट खोनी पड़ी। और दूसरे विकेट के रूप में मंसूर संयम से बिखर गए, उनको अपनी विकेट खोनी पड़ी। तो कुल मिलाकर 2 विकेटों का पतन हो चुका है। 36 रनों का पीछा करना है। स्कोर कार्ड के ऊपर रन दिखाई दे रहे हैं, 2 विकेट के नुकसान के ऊपर 6 रन। कुल मिलाकर पहले ओवर की 5 गेंदें डाल चुके हैं, यानी कि आखिरी गेंद डालने के लिए अपने रनिंग मार्क के ऊपर आहिस्ता आहिस्ता लौट रहे हैं उमेश मांद्रेकर। और उसी आखिरी गेंद का मुकाबला करने के लिए स्ट्राइक के ऊपर मौजूद हो रहे खेलने के लिए नए बल्लेबाज के हैसियत से आदित्य दलवी। लेग स्टिक के ऊपर गेंद थी, यहां पर कॉट होने वाला था, लेकिन क्षेत्ररक्षक ने कोशिश करने के बावजूद कामयाबी हासिल नहीं की। यहां पर कॉट हो पाता तो तीसरे विकेट का पतन हो सकता था। गेंद बाउंड्री के बाहर चली गई 4 रन के लिए।
तो कुल मिलाकर 4 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 10 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर 36 रनों का पीछा करते हुए। अभी जीत हासिल करने के लिए RR11 डोंबिवली टीम को 26 रनों की जरूरत है। 24 गेंदों के ऊपर 26 रनों की जरूरत, 24 गेंदें शेष, यानी कि 4 ओवर की 24 गेंदें शेष, और उन्हीं 24 गेंदों के ऊपर जीत हासिल करने के लिए RR11 डोंबिवली टीम को 26 रनों की बात मायने रखती है। अभी भी सवर कर खेलना होगा, क्योंकि क्रिकेट ये ऐसा खेल है, हर दर्शक को पागल बनाने की काबिलियत रखता है, हर खिलाड़ियों को पागल बनाने की काबिलियत रखता है। ऐसा न होता तो केनिया जैसी एक सादी सिंपल टीम ऑस्ट्रेलिया के सामने जीत हासिल कर नहीं सकती। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। मार्क टेलर के नेतृत्व के छत्र छाया के नीचे उस वक्त ऑस्ट्रेलिया की टीम केनिया के टीम के सामने खेल रही थी, लेकिन केनिया की टीम ने बेहतर खेल का दायित्व निभाया और ऑस्ट्रेलिया की टीम को जीत हाथ हेलो विश्लेषण अगदी रंगात आलेलं असताना थोडंसं केबल लूज झाली। अनपेक्षित ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, समजून घ्या, कारण तो स्पर्धेचा एक भाग असतो, सादरीकरणाचा एक भाग असतो। तो अभी भी सवर कर खेलना होगा, संयम बरकरार रखकर खेलना होगा। 26 रनों की जरूरत है। ऑफ स्टिक के बाहर की गेंद सफल होकर खेला है, कवर की दिशा के ऊपर क्षेत्ररक्षक बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 11 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर 36 रनों का पीछा करते हुए। गेंदबाज का नाम है राजू राउत। देवगढ़ डिस्ट्रिक्ट के बेहतर गेंदबाज के हैसियत से राजू को जाना जाता है, पहचाना जाता है। कई प्रतियोगिता के दौरान बेहतर से बेहतर गेंदें डालकर उन्होंने बेहतर से बेहतर बल्लेबाजों को कई बार परेशान किया है। आज जिस नाम से उनको जाना जाता है, उस ढांचे की गेंदबाजी सच में उतरनी चाहिए। राजू कमेंट्री कक्ष की ओर से चले, लाइन से भटक गए थे, लेग स्ट्रिक के काफी बाहर, दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित की। अतिरिक्त रन के खाते में 1 रन छूट गया। उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 12 रन, 36 रनों का पीछा करते हुए। कुल मिलाकर 2 विकेटों का पतन हो चुका है। अजीत मोहिते और मंसूर 2 बल्लेबाज खेमे में लौट चुके हैं। उठाकर मारने का प्रयास किया, गेंद ट्रैवल कर रही है शॉर्ट मिड विकेट की तरफ। वहां के क्षेत्ररक्षक बैकअप करना पसंद करते, मिसफील्ड कर बैठे और नतीजा आपके सामने, जहां पर 1 रन था वहां पर 2 रन बहाल किए। 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 14 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर 36 रनों का पीछा करते हुए। अभी भी 22 रनों की जरूरत है जीत हासिल करने के लिए RR11 डोंबिवली टीम को। पूछने की जरूरत नहीं, बेहतरीन स्कोरिंग का काउंटिंग कमेंट्री कक्ष के भीतर हो पा रहा है, और यही वजह है कमेंटेटर के हैसियत से हिंदी के परिभाषा में कितने रनों की जरूरत है, कितने विकेटों का पतन हो चुका है, कितने ओवरों का खेल पूरा हो चुका है, उसी का लेखा जोखा आपके सामने पेशकश करते हुए मैं चला आ रहा हूं। 1 रन का इजाफा, 1 रन की सहयोग से दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोड़ बदले। जीत हासिल करने के लिए अभी भी 21 रनों की जरूरत RR11 डोंबिवली टीम को। राजू अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद, गेंदबाजी जारी रखेंगे। अभी तक दूसरे ओवर की गेंदें डाल चुके हो, 3 गेंदें डाल चुके हैं अभी तक इस ओवर की। राजू गेंदें डाल चुके हैं 3, यानी कि चौथी गेंद डालने के लिए तैयार। कमेंट्री कक्ष की ओर से चले और द विकेट, उठाकर मारने का प्रयास किया। कितना बढ़िया फुटवर्क, कितना बढ़िया टाइमिंग, सीधी गेंद रॉकेट की तरह बाउंड्री के बाहर जाकर गिरी। बेहतरीन छक्का देखने का अवसर प्राप्त हुआ यहां के दर्शकों को।
आरआर 11 डोंबिवली टीम का 36 रनों का पीछा करते हुए स्कोर हो चुका है 21 रन। अभी भी 15 रनों की जरूरत जीत हासिल करने के लिए। ऑफ स्ट्रिक के गेंद खेलना चाहते थे, हाना के प्रयास में, हाना के स्थिति में आखिरकार 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 22 रन। राजू मेरे ख्याल से इस ओवर की आखिरी गेंद डालने के लिए तैयार हो रहे अपने रनिंग मार्क के ऊपर, और उनकी गेंद का मुकाबला करने के लिए स्ट्राइक के ऊपर मौजूदगी दिखा रहे हैं। बल्लेबाज का नाम है आदित्य दलवी। उठाकर मारने का प्रयास किया, क्षेत्ररक्षक वहां पर मौजूद है, कोशिश जारी है, लेकिन हाथ में आया हुआ कॉर्ड ड्रॉप कर बैठे और जहां पर रन नहीं थे वहां पर 2 रन बहाल किए। बातों बातों में मेरे ख्याल से दूसरे ओवर का खेल पूरा हो चुका है। 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 36 रनों का पीछा करते हुए आरआर 11 डोंबिवली टीम ने स्कोर खड़ा किया है 2 विकेट के नुकसान के ऊपर 24 रन। अभी भी जीत हासिल करने के लिए 14 रनों की जरूरत है और गेंदें बची है 12। 18 गेंदे 3 ओवर की 18 गेंदे, और उन्हीं 18 गेंदों के ऊपर जीत हासिल करने के लिए 14 रनों की जरूरत। 18 चेंडू आणि 14 धावा। लाइनमॅन आदरणीय राणे त्यांचं नाव आहे, मंगेश राणे। ही भूमिका पडद्यामागची आहे हो, पण गेले 2-3 दिवस मी पाहतोय अविरत सेवा ते निभावतायत। मंगेश राणे यांची वावा करताना शब्द अपुरे पडतील। मनपूर्वक तुमचे आभार, कारण तुमचं सौजन्य कधी विसरता येणार नहीं। तो यहाँ पर बेहतरीन बल्लेबाजी का दावित्व निभाते हुए स्क्वायर लेग के ऊपर से गेंद को भेज दिया और सीधी गेंद बाउंड्री के बाहर जाकर गिरी। 6 रन की सहयोग से स्कोर हो चुका है। मिड विकेट की दिशा के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है, क्षेत्ररक्षक मौजूद है, बैकअप करना पसंद करते हैं। तब तक 1 रन भागकर पूरा किया, दूसरा रन लेना चाहते हैं और दोनों भी बल्लेबाजों ने बेहतर तालमेल रखते हुए 2 रन भागकर पूरे किए। 2 रन की सहयोग से रन संख्या आगे बढ़ रही थी, तभी ओवर थ्रो के रूप में 1 रन भागकर पूरा किया। बातों बातों में दूसरी रन, कुल मिलाकर 4 रन का इजाफा। मैंने पहले ही कहा था कि जीत हासिल करने के लिए सिर्फ 6 रन की जरूरत है, लेकिन अभी जीत हासिल करने के लिए 2 रनों की जरूरत है। गणराज 11च्या कर्णधारांनी या ठिकाणी यायचं आहे। उमेश मांजरेकर उठाकर मारना पसंद किया, गेंद बाउंड्री के बाहर निकल रही है। जैसे ही गेंद को खेला था 6 रन की मोहर लग चुकी थी और इसी 6 रन की सहयोग से आरआर 11 डोंबिवली डोंबिवली वर्सेस गणराज 11, SS 11 डोंबिवली आणि गणराज 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी यायचं आहे।